सूर्या, आज पण त्या जालिंदरचं नाव ऐकलं ना की जेलमधला प्रत्येक दिवस मला आठवतो. मासा जसा पाण्याशिवाय तडपडतो ना तसं तडपडत एक एक दिवस काढलाय मी त्या जेलमध्ये. पण हिम्मत हारली नव्हती मी. मला खात्री होती एक ना एक दिवस त्या जालिंदरला त्याचा कर्माचं फळ मिळणार. सूर्या, आता ती वेळ आली आहे. जालिंदरला फाशी झालीच पाहिजे. त्यानं माझं कुटुंब, माझ्या घराची शांती समज हिसकावून घेतलंय. यांच्या पिण्यापासून ते आपल्या घरातली प्रत्येक अडचण त्याला समजायला जबाबदार जालिंदरच आहे. सूर्या, ए सूर्या, तात्या, आशा कुठं आहे तुम्ही? तात्या हो काय? अरे सोड रे तात्या. मला, सोड मला, सोड. आजवर हेच करत आलायच. मी दारू पिऊन पडलो काय घेऊन घरी आलाय आजवर. तात्या, अरे आजवर हे करत आलाय, मला सोड. बघ त्या जालिंदरनं दारू माझ्या नशिबाला लिवली आणि ते आयुष्याला चिकाडली. माझं दारू पाय तू बसली लई सर करायला लागलं बघ. गरिबी, लाचारी आणि समजा गावानं केलेला आपण मी सर करायला लागलं. हा पण खरं सांगतो मी, दारू सोडायसाठी लई प्रयत्न केलं पण माझ्याच्यानं काय होईना. अहो, तवा नाही जमलं पण आता जमवा. घरात समजा चांगलं चालू आहे. हे तुमच्या दारूपायी काही वाईट व्हायला नग. लई प्रयत्न केलं पण नाही. ही दारू माझ्या मानकुठे काढल्या ग या तळावाने. नाही सुटली. आज मला तुमच्या समजायची माफी मागायची सूर्या. तुझी पूर्ण तुमचे मी पाया पडतो. काय करताय? काय नाही राजू, आगे या दारूच्या नादाला लागल्या बरंच म्या चाली तशी विरोधात उभा राहिलो असतो का नाही, समजा गोष्टीचा निकाल खवायचा लागला असता. एवढं बोग नसतं आलं आपल्या वाट्याला. तात्या, मागच्या गोष्टी काढून काय उपयोग आहे का? आता सगळं चांगलं चाललंय ना आता. हा, सोडून देते विषय. चांगलंच होणार आहे, समजा चांगलंच होणार आहे आता. पण त्यासाठी मला एक गोष्ट करायची करायची आहे. एक गोष्ट, एक गोष्ट. तात्या, काय? लांबवा लांबवा. अहो, काय करताय? घाबरू नका, घाबरू नका. दारू सोडली मी. इतका मी दारू पिलो नव्हतो. माझ्या जीवाभावाच्या माणसाने नको नको ते बघायला लागलंय माझ्या दारू पाय. मगापासून फक्त 10 रुपयाचं नाटक करत होतो. तात्या, अगे घरात एवढा आनंद आहे. मी आजोबा झालोया. हा गौराया बी घरात आल्यात. आणि मग या असलं पिकीची ब्यात कशाला मी घरात ठेवी ना. सूर्या, बाप खंबीर असला ना तर पोरं कुठल्या बी वादळाला तोंड द्यायला तयार असतात. लक्षात आलंय माझ्या बघ. अहो, आज तुम्ही जे काय केलं ना त्यासाठी मी आयुष्यभर तुमचे आभारी आहे.
पुरींसाठी घरादारासाठी काय पाहिजे ते करायला तयार आहे मी आता मी ठरवलंय पुरींच्या मागे डोंगरावाने उभा राहणार आज सूर्या आता मागे हटायचं नाही तुझा बाप तुझ्या मागे उभा आहे जाणत्या जालिंदरचा शेवट कर डॅडी तुम्ही ठीक आहात ना? ठीक आणि इथून आम्हाला बाहेर कधी काढतो ते सांग. डॅडी ते परवा मॅजिस्ट्रेट समोर हजर राहायचंय त्याचीच कल्पना द्यायला आलो तुम्ही. काय जालिंदर निंबाळकरला कोर्टात खेचणार अजून जन्माला यायचंय. छत्री कुठं राहिला एक काम येळेवर करत नाही. आला छत्री आला. काय झालं तिकडं? तो सूर्य आला का वटणीवर केस मागे घ्यायला तयार झाला का? घरी पोलीस आलेले बघून त्याच्या तोंडचं पाणी पळायला असणार ना. अरे बोल ना काय झालं? हा सुद्धा माशी शिकली. हवं शत्रुबाईंनी लई मार खाल्लाय. त्या तुळजानं आणि सूर्यानं पोलिसांना कायद्याचा धाक दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलंय. पोलिसांचं काय नाही हो पण त्या दोघांनी आज सकाळपासून आमचं तोंडचं पाणीच पळवलंय. एक तरी बातमी चांगली ऐकायला मिळणार का आम्हाला? या अशी बेवडे ड्युटी आणि तो असा काम कमी आवाज जास्त. चिरंजीव तुम्हाला तर तुमच्या बापाची काही काळजी आहे का? डॅडी मला आता फक्त माझ्या बाटलीची काळजी. ती नसेल ना तो माझं टेन्शनच जात नाही हो. त्यामुळे सध्या आहे ना मी फक्त तिला जपणार. चिरंजीव आम्ही एकटे पडलोय हो. बाणावर या अशी बेसावत राहिलात ना तर आयुष्यभर खितपत पडावं लागेल. थोडा मला काही बी फरक पडत नाही. जेव्हा माझे हाल चालू होते ना काय केलं तुम्ही? अहो कुत्र्यागत मार खाऊन यायचो मी. तेव्हा कधी बाप म्हणून मध्ये पडला का? घेतली का कधी माझी बाजू? उलट त्या सूर्याची बाजू घेऊन शत्रुघ्न निंबाळकर कसा वाईट कसा चुकीचा हेच सांगत आला तुम्ही. आठवतंय का? नालायकासारखा घरात येऊन बसायचो मार खाऊन. तेव्हा तुम्ही त्याला समजून सांगायला जायचं. आठवतंय ना? आज त्या सूर्याने तुमची ही अवस्था केली. पण मी माझं काम करणार कारण बाप आहेत तुम्ही माझे. तुम्ही जसं वागला म्हणून मी पण तुमच्यासारखं वागलो तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे?